नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण या निमित्ताने उपवासाची खिचडी करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट कमी वेळात झटपट होणारी अशी ही आजची रेसिपी आपण करूयात। तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा लागणार आहे। त्याचप्रमाणे एक कच्चा बटाटा छान बारीक कट करून घेतलेला आहे। 1 वाटी खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा जिरं, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि सेंधव नमक लागणार आहे। तर पाहू शकता इथं मी 250 ग्रॅम साबुदाणा रात्री छान असा भिजत घातला होता। तर 2 ते 3 पाण्याने आपण तो स्वच्छ भिजून घेतला होता। त्यातलं सगळं स्टार्च काढून टाकले आणि अर्धपोट पाणी राहील इतपतच आपण तो छान असा त्यामध्ये पाणी घालून घेतलेला आहे। तर रात्रभर हा छान असा भिजत घातल्यामुळं मस्त असा सकाळी उठल्यावरती मोकळा सळसळीत असा छान साबुदाणा झालेला आहे। तर इथं गॅसवरती कढईमध्ये मी 2 चमचे तेल छान तापत ठेवलेलं आहे। यातच 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। तूप घालणं अगदी ऑप्शनल आहे, पण तूप आवडत असल्यास नक्की घाला, त्यामुळे खिचडी अगदी छान सुटसुटीत आणि चवीला देखील छान लागते। तर आता पाहू शकता यातच मी 1 चमचाभर जिरं घालून घेते आणि जिरं छान फुललं की मगच आपण यात हिरव्या मिरच्या घालून घेऊयात। तर पाहू शकताय जिरं छान असं फुललेलं आहे। आता यातच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या छान अशा परतून घेऊयात। अगदी खरपूस अशा आपल्याला छान तळून घ्यायच्यात या मिरच्या। आणि इथं मी 1 कच्चा बटाटा वरची साल काढून छान असा पातळ असा मस्त बारीक स्क्वेअर शेपमध्ये छान असा चिरून घेतला। ज्याप्रमाणे आपण कांदा चौकोनी चिरतो ना, त्याचप्रमाणे हा कांद्यासारखाच आपण हा बटाटाही कच्चाच बटाटा छान असा चिरून घेतलेला आहे। तर या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा। अगदी ज्या वेळेस तुम्ही बटाटा खिचडीसाठी जेव्हा उकडून घेत नाही तेव्हा या पद्धतीने कच्चा बटाटा अशा पद्धतीने चिरून मग खिचडी करा, खूप सुंदर लागते खायला। वरून चवीनुसार मीठ घालायचे बटाट्यावरती। सुरुवातीला बटाट्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी आतपर्यंत, त्यामुळे बटाटा खातानाही छान लागतो। तर नंतर देखील आपण साबुदाण्यामध्ये ॲड करणारच आहोत, तर आपापल्या अंदाजानुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता फक्त आपल्याला 1-2 मिनटं याला फक्त झाकण ठेवून वाफ देऊन घेऊयात। तोपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये कूट ॲड करून घेऊया। तर इथं हा साबुदाणा मस्त असा छान भिजवलेला आहे। यातच आपण खरपूस असा अगदी ओबडधोबडच हा कूट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा। तर हा 1 वाटी शेंगदाण्याचा कूट इथं मी घातलेला आहे। यातच चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आता बटाट्याला आपण छान 2 मिनटं वाफ देऊन घेतलेली आहे आणि बटाटा ऑलमोस्ट आपला मस्त शिजतो लगेचच, कारण इतका पातळ छान कट केलेला आहे की खूप वेळ लागतच नाही। तर अगदी मस्त आणि क्रंची असा छान लागतो हा बटाटा खाताना। उकडलेल्या बटाट्यापेक्षा असा कच्चा बटाटा घालून केलेली खिचडी अगदी छान लागते, चविष्ट लागते। एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही देखील। तर आता या साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट छान असा मिक्स करून घेतला आहे, मीठही घालून घेतलेलं आहे। आता आपण साबुदाणा छान असा परतवून घेऊयात। तर आता पाहू शकताय अगदी मोकळा सळसळीत असा हा छान साबुदाणा भिजलेला आहे आपला। तर आता आपण ही खिचडी परतवून घेऊया। खिचडी परतताना एक काळजी घ्यायची की ती सतत हलवायची आणि ती खूप वेळ देखील परतायची नाही, त्यामुळे साबुदाणा वातूळ होतो। तर अगदी छान सगळ्या बाजूंनी ती छान अशी मिक्स करून छान अशी परतून घ्यायची। तर पाहू शकता अगदी मोकळी आणि सळसळीत अशी ही छान खिचडी दिसत आहे आपली। तर आता 2-3 मिनटं अशी छान मी एकसारखी परतवून घेणार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। जर तुम्हाला उपवासाकरता कोथिंबीर आवडत नसेल किंवा चालत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल, पण शक्यतो उपवासाला कोथिंबीर चालते। तर पाहू शकताय इथं ही कोथिंबीर आपण घालून छान ही खिचडी परतलेली आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचाभर साखर घालून घ्यायची आहे। साखरेमुळे देखील खिचडी खाताना अगदी छान लागते। तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। तर पाहू शकताय
या ठिकाणी ही साखर घालून आता ही खिचडी मी पुन्हा एकदा छान अशी परतवून घेतली आहे. तर अगदी पाहू शकताय मस्त दिसत आहे आणि खायला तर अगदी छान लागते. तर इथं सर्विंग डिशमध्ये मी ही प्लेटिंग करून घेतलेली आहे. तर पाहू शकताय मस्त गरम गरम खिचडी सोबत वेपर्स, तिखट बटाट्याचा चिवडा आणि खजूर इथं मी प्लेटिंगमध्ये सर्व करून घेतलेली आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आजचा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद.